श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे यश हे सोपं असतं, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असतं. पण समाधान हे मात्र महाकठीण आहे, कारण त्याला मनाचीच परवानगी लागत असते. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही आलं म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते निदान आपल्या वाट्याला तरी आलं नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन असतंय. श्रोते हो, जपून ठेवणं महत्वाचं. मग ते सुगंधी फूल असो किंवा आयुष्य सुगंधित करणारी माणसं असो. आयुष्यात माझ्यासाठी साधेपणा हे सर्वात जास्त चांगलं सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. म्हणून श्रोते हो, हे सौंदर्य आणि हे नातं आपल्याला जपता यायला पाहिजे, टिकवता यायला पाहिजे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवनात आपण इतकं व्यस्त असावं की पश्चाताप, भीती, दुःख, तिरस्कार यासाठी वेळच असणार नाही. लक्षात ठेवावं की जीवनात रिकामी माणसंच सर्वात जास्त दुःखी राहतात. जीवनात हट्टीपणाची गाठ सोडली की त्यात गुंतलेली अनेक नाती ही मोकळी होतात. परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो, सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नाहीत तर निर्माल्य होतात, धूप राख होत नाही तर भस्म होते, निरंजन नंदा दीप होतो, दूध दही पंचामृती तीर्थ होतं, प्रवासी यात्रेकरू होतो, जीव शिव होतो. म्हणूनच देवाची याद्वारे बसावे क्षणभरी. असा वाद कधी कोणाशी घालू नका ज्यानं वाद जिंकाल पण नातं गमावाल. स्वभाव चांगला आहे, कर्म चांगलं आहे, पण वाणी खराब असेल तर नाती टिकत नाहीत. जबाबदारी घ्यायला हिम्मत लागते, जबाबदारी घेणाऱ्याच्या पाठीशी राहायला धाडस लागतं आणि जबाबदारी टाळणाऱ्याला फक्त कारण लागतं. स्पर्धेत तोच टिकतो जो आपल्या माणसांना विसरत नाही. कारण माणूस कितीही मोठा झाला, किती मोठी कामगिरी जिंकला, पण शाबासकी द्यायला आपली माणसं नसतील तर तो जिंकून सुद्धा हारलेलाच असतो. संस्कारांच्या स्वाक्षरीशिवाय आयुष्याच्या प्रमाणपत्राला काहीच किंमत नसते. आपली संगत ही केवळ आपलेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे देखील भविष्य आणि अस्तित्व ठरवते. 100 सल्ल्यांच्या शब्दापेक्षा एक अनुभवाची ठेच माणसाला जास्त मजबूत बनवते. कधी कधी गुदमरणाऱ्या अस्तित्वाला मुक्त करण्यासाठी काही शब्दांना वेळेआधीच न्याय द्यावा लागतो. सत्य आणि सातत्य या दोन गोष्टी ज्याच्या जवळ असतील त्याला परिस्थिती कशी असो कोणीच हरवू शकत नाही. आयुष्यात 2 प्रकारची लोक येतात. एक तुम्ही चुकला तर चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे, आणि दुसरे तुमची एक चूक व्हावी म्हणून वाट बघणारे. आयुष्याला शांततेच्या मार्गावर घेऊन जायचं असेल तर समजूतदारपणा, सामंजस्य, संयम यांच्यात वेळोवेळी वाढ झालीच पाहिजे. निर्णय घेणं हे कौशल्य नाही, निर्णय घेऊन ते योग्य असल्याचं सिद्ध करणं हे कौशल्य आहे. बरोबरी करायला जमलं नाही की लोक बदनामी करायला सुरुवात करतात. दिवा उगाचच वंदनीय नसतो. थोरा मोठ्यांच्या माना
त्याच्यापुढे उगाच झुकत नाहीत, कारण तो दुसऱ्यांसाठी जळत असतो. दुसऱ्यावर जळत तर नाहीच, पण अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी ही झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्तीला प्रभाव आणि पैसा नाही, तर स्वभाव आणि संबंध कामाला येतात. तुमचा वेग आणि अस्तित्व खटकल्याशिवाय लोक तुमच्या मार्गात अडथळा निर्माण करत नाहीत. मित्र हा एकमेव व्यक्ती आहे जो आयुष्याच्या धावपळीत विसावा आणि विश्वास देणारा सोबती आहे. सर्वात समाधानी माणूस तोच जो आपली किंमत स्वतः ठरवतो, आणि सर्वात निराश माणूस तोच जो आपली तुलना इतरांशी करतो. जिद्दीचं बळ अंगात असेल तर संघर्षाचा काळ अलगद डोळ्यासमोरून निघून जातो. तुम्ही कुठल्याच डावपेचांना जुमानत नाही हे लक्षात आल्यावर लोक तुमच्या प्रतिष्ठेवर शिंतोडे उडवून तुम्हाला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात. आयुष्य हे रिकाम्या जागा भरण्यासाठी नाही, तर स्वतःची वेगळी जागा निर्माण करण्यासाठी. कर्तृत्वान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेलं डंक हे नवं पंख देऊन जातात. काटा रोतल्याशिवाय वाटा सापडत नाहीत, हा यशाचा सिद्धांत आहे. विचार, मन आणि माती यांना योग्य वेळी आकार दिला नाही तर त्याचा शिखल होतो. सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाडं आहेत. आपण ज्याला जास्त खत पाणी घालो ते झाड जोमानं वाढत असतं. गरज संपली की विचारांना डावलणारी माणसं स्वार्थासाठी जवळ येतात, परंतु विचारांनी विचारांशी बांधलेली माणसं निस्वार्थीपणे संकटात सुद्धा जवळ येतात. अपेक्षा आणि विश्वास हे ठेवणं चुकीचं नसतं, फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की अपेक्षा कोणाकडून ठेवायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. शब्द कोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागते, परंतु आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते.